श्लोक दुसरा. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमन धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. अर्थ, ही सर्व श्रेष्ठ विद्या आहे. ती सर्व विद्येत किंवा ज्ञानात प्रमुख अशी असून ते अत्यंत गूढतम रहस्य आहे. ते अत्यंत पवित्र, उत्तम व प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्मास अनुसरून असलेले, आचरण्यास अत्यंत सोपे असलेले आणि शिवाय अविनाशी, सार्वकालिक असे हे ज्ञान आहे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण. या अध्यायात राजविद्या आणि राजगुह्य प्रगट झाले असल्याने याचे नावच राजविद्या राजगुह्य योग असे ठेवण्यात आलेले आहे. आता ती ज्ञान विज्ञानासह प्रगट केलेले आहे. अध्याय 7, 8 आणि 9चा विषय सलग असाच आहे. यामध्ये राजविद्येला दिलेली विशेषणे अगदी चिंतनीय अशीच आहेत. ती विद्या पवित्र, उत्तम आहे व प्रत्यक्ष अनुभवाला येणारी, धर्मास अनुकूल आणि आचरण्यास अत्यंत सुलभ असलेली अशी आहे. ती सर्व कालात उपयुक्तच ठरणारी आहे. ज्ञान आणि विद्या यामध्ये फरक आहे. ज्ञान हे विधानात्मक असते, तर विद्या उपयोजात्मक असते, म्हणजे आपल्या रोजच्या उपयोगासाठी तिचा उपयोग होतो. पृथ्वी गोल आहे, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे, ही दोन्ही विधाने झाली. ते फक्त एवढीच गोष्ट सांगते. ज्ञान म्हणजे सत्य प्रतिपादन करणारे विधान. पण विद्या या शास्त्राचा किंवा ज्ञानाचा जीवनात उपयोग काय आहे, तो कसा करावा हे सुद्धा सांगते. पृथ्वी गोल असल्यामुळे आपण ज्या ठिकाणाहून निघू त्याच ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण करून येऊ शकतो, किंवा गुरुत्वाकर्षणाने पदार्थ पृथ्वीकडे आकर्षित केला जातो, तो जोरात आपटतो. म्हणून उंचावरून किंवा वरून खाली येताना हवाई छत्रीचा उपयोग करावा, म्हणजेच आपल्याला सुरक्षितता मिळते, हे कळणे आणि तिचा उपयोग करणे ही विद्या आहे. येथे गूढशास्त्र सांगताना त्यांचा जीवनातील उपयोगही भगवंत आपल्याला सांगत आहेत. राजविद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ म्हणून राजविद्या, सर्व गूढ गोष्टीतील श्रेष्ठ म्हणून राजगुह्य असे याला म्हटले आहे. धर्म्य म्हणजे धारण करण्यास, म्हणजेच आचरण करता येण्याजोगे असे ते आहे. प्रत्यक्षावगम, प्रत्यक्ष हातात घेण्याजोगे आहे, स्वीकारण्याजोगे आहे. कर्तुम सुसुखम म्हणजे आचरण करण्यास अत्यंत सुलभ आणि सोपे असे आहे. अव्यय, कधीही नाश न होणारे असे अविनाशी आहे. राजविद्या म्हणजेच श्रेष्ठ विद्या, सर्व विद्येत श्रेष्ठ. म्हणूनच राज या शब्दाचा उपयोग केला आहे. पण राजविद्येचा दुसरा एक अर्थ काही लोक असा सुद्धा सांगतात, त्याचा सुद्धा आपण विचार करूया. तो म्हणजे ही राजांची विद्या, म्हणजे राजे लोकांना सांगितलेली किंवा त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या उपयोगासाठी असलेली अशी ही विद्या आहे. पण ते तसे योग्य वाटत नाही, कारण भगवंत जरी फक्त अर्जुनाला हे सर्व सांगत असले तरी ते त्याचे पुरते मर्यादित नाही. कारण भगवान श्रीकृष्ण कोण्या एका जाती धर्माचे प्रतिनिधित्व करणारे नाहीत. ते नेहमीच विश्वधर्म सांगणारे आणि त्याचेच पालन करणारे सुद्धा आहेत. त्यांना सर्वांचा उद्धार व्हावा असे वाटते आणि म्हणूनच ते हे ज्ञान सर्वांसाठी खुले करत आहेत. गीतेच्या प्रतिपादनाचाच तो मुख्य हेतू सुद्धा आहे. म्हणूनच त्यांनी वेदांच्या मर्यादा झुगारून देऊन स्त्री, वैश्य, शूद्र, अगदी पाप योनीतील चांडाळ लोकांना सुद्धा या गोष्टीचा दिलासा देत सांगितलेले आहे की या विद्येचे अनुसरण करून प्रत्येकाने आपला स्वतःचा उद्धार करून घ्यावा. इतर अनेक विद्या विशेष व्यक्तींसाठी आहेत, पण ही एकच एक विद्या अशी आहे की तिच्या योगाने सर्व मानव समाजाचेच हित होणार आहे. म्हणून ही राजविद्या किंवा सर्वश्रेष्ठ अशी विद्या आहे. ही राजविद्या असल्याने याचा स्वीकार राजापासून प्रत्येकानेच करावा व आपल्या व्यवहाराचे उचित आचरण करावे.
जन्माप्रमाणेच प्राप्त झालेल्या धर्माचे प्रामाणिकपणाने आचरण करून समाज उत्तम स्थितीत ठेवावा. सर्वांकडे समदृष्टीने पाहायला पाहिजे, तसेच वागायला हवे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ, पंडित यांचे मध्ये केवळ जन्मामुळे अगर वर्णामुळे पक्षपात करू नये. ती राजव्यवस्था अथवा समाजव्यवस्था असू नये, जेणेकरून विविध वर्णांमध्ये तेढ, आपापसात अविश्वास, उच्च नीच भाव निर्माण होत राहतो आणि सर्वत्र समानतेमुळे समाज सुव्यवस्थित, सुरक्षित व स्वस्थ राहील अशी समदृष्टी राज्यकर्त्यांनी जर ठेवली तर येथे त्याच्या योगे सर्वजण सुखी होतील आणि यातच सर्वांचे सुख आणि कल्याणसुद्धा सामावलेले आहे. म्हणून याचे आचरण सर्वांनी श्रद्धेने करावे असे भगवंत अर्जुनाला इथे आवर्जून सांगत आहे. इथे आपण थांबूया.